नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्या सोबत. मी आहे सलीम सलीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. बँद्रा पुनर्विकासवाद, घराच्या बदल्यात घर ची मागणी. नमस्कार, मी निशात. व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहुयात पुढे बांद्र्यातील महाराष्ट्र नगर आणि आंबेडकर नगर संयुक्त सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावित पुनर्विकासावरून आता वाद पेटला आहे. घराच्या बदल्यात घर आणि तेही त्याच जागेवर या मागणीसाठी स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत. DVR म्हणजेच विकास योजना प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. आज आपण या ठिकाणी मुंबई बांद्रा BKC महाराष्ट्र नगर मध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे झोपडपट्टी आहेत त्यातल्या रहिवाशांनी थेट रस्त्यावर उतरून आज या ठिकाणी स्थानिक आमदाराचा विरोध केलेला आहे. असं त्यांचं म्हणणं आहे की आमदार कुठेतरी वेटीशी धरून यांना 2011च्या नियमात बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हे स्थानिक या ठिकाणी 1995 पासून त्याच्यानंतर 2005 पासून जे आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयात हे बसतात. तरी पण जे डेव्हलपरच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी केली जात आहे की आपल्याला 2018 मध्ये बसून आपल्याला पर्याय त्या ठिकाणी जागा दिली जातील. परंतु या स्थानिकांचा विरोध आहे की आम्हाला स्थानिक आहोत आम्ही आणि आम्हाला स्थानिक याच ठिकाणी आमचं पुनर्वसन करावे. आमच्या डेव्हलपरला कोणताही विरोध नाही आहे. बांद्रा येथील महाराष्ट्र नगर आणि आंबेडकर नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकासाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. संस्थेची DVR म्हणजेच विकास योजना नुकतीच पास झाली. त्यानंतर मात्र स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. रहिवाशांचा आरोप आहे की या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली गेली नाही. सगळ्यात मोठी मागणी म्हणजे घराच्या बदल्यात घर आणि तेही त्याच जागेवर. म्हणजेच पुनर्विकासानंतर प्रत्येक मूळ रहिवाशाला त्याच जागेवर घर मिळावे. पण याच बरोबर रहिवाशांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांचं म्हणणे आहे की या प्रकल्पाच्या नावाखाली बाहेरच्या लोकांना या भागात वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे मूळ रहिवाशांच्या हक्कांवर गदा येईल अशी भीती त्यांना वाटते. सध्या रहिवासी आणि डेव्हलपर यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. रहिवासी आता पारदर्शक चर्चा आणि लेखी हमीची मागणी करत आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने होणार का आणि घराच्या बदल्यात घर ही मागणी मान्य होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाहीये, परंतु जे घेतले गेलेले निर्णय आहेत कुठेतरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली त्याचा विरोध केला जात आहे. कॅमेरामॅन प्रियंका सांग, मुंबईहून व्हॉइस ऑफ इंडियासाठी सलीम खदीर. या घडामोडींवर व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज लक्ष ठेवून आहे. अशाच अपडेटसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज.